साताऱ्यात महाविकास आघाडीचा केंद्र सरकारविरोधात निषेध. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून आंदोलन. गॅस दरवाढी विरोधात घोषणाबाजी. साताऱ्यात गॅस दरवाढ आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आज साताऱ्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून हातात ताट घेत वाजवत निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, मनसे तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत गॅस दरवाढ आणि तुटवड्याचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅस आणि इंधन टंचाई निर्माण होत असल्याचा आरोप केला. युद्ध होणार असल्याची माहिती असतानाही केंद्र सरकारनं कोणतीही पूर्वतयारी का केली नाही असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. तसेच केंद्र सरकारने उज्ज्वला योजना आणली असली तरी वाढत्या गॅस दरांमुळे महिलांना पुण्यात चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येत असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे जनतेत तीव्र नाराजी निर्माण होत असून त्याचा जनाक्रोश होईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचाही निषेध करण्यात आला. आंदोलन शांततेत पार पडले असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या देशभर जे काय वातावरण निर्माण झालेलं आहे युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण देशामध्ये याचा परिणाम होत आहे. खरं तर अशी परिस्थिती निर्माण होत असताना केंद्र सरकारचं जे आपण म्हणू की गुप्तहेर संघटना ज्या पद्धतीनं माहिती घेत असती, खऱ्या अर्थाने हे जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असताना हे सरकार काय झोपलं होतं का? खऱ्या अर्थानं याचं पूर्व नियोजन करणं केंद्र सरकारचं, राज्य सरकारची ही जबाबदारी असताना एकीकडे सांगायचं आम्ही लाडक्या बहिणींच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याकरिता उज्ज्वला योजना आणलेली आहे आणि दुसरीकडे आता पुन्हा एकदा आम्हाला चुलीवरती स्वयंपाक करण्याची, चुलीचा वापर करण्याची वेळ या सरकारनं आणलेला आहे. मला या निमित्तानं असा प्रश्न विचारायचा, या लाडक्या बहिणींचे अश्रू हे सरकार पुसणार का? खरं तर आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीचं या सरकारमध्ये नियोजन सुरू आहे, खरं तर ह्यांचं सरकारमध्ये कोणाचाही ताळमेळ नाहीये. खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पामध्ये अनेक त्यांनी आर्थिक नियोजनाची तरतूद केल्याची जाहीर केलं. मग जनसामान्यांच्या माता भगिनींच्या सिलेंडर बद्दल अर्थसंकल्पामध्ये का तरतूद केली नाही, त्यामध्ये सबसिडी का दिली नाही, हा खऱ्या अर्थाने आजचा प्रश्न आहे. खरं तर ही एक प्राथमिकता आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आज सातारा शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, मनसे असेल, राष्ट्रीय काँग्रेस असेल, शेकाप असेल, इतर सर्व घटक पक्ष जे आहेत खऱ्या अर्थानं आज एकत्र येऊन हा जनतेचा एक प्रकारे रोष मांडण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत आहोत. खरं तर आमची या निमित्ताने सरकारला एवढीच मागणी आहे. या निमित्ताने मी एवढंच सांगेन की फडणवीस सरकार नसून फसवणीस सरकार हे आहे. खरं तर या फसवणीस सरकारने ज्या पद्धतीचं हे ठिकाणी माता भगिनींना 1500 रुपये द्यायचे आणि 10,000 रुपये काढून घ्यायचे, ही जी सिस्टीम राबवलेली आहे, ही सिस्टीम आता सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्याचा जनआक्रोश झाल्याशिवाय राहणार नाही. या निमित्ताने मी एवढंच सांगतो, मित्रपक्ष आहेत, मित्रपक्षांची या ठिकाणी जी काय भूमिका आहेत ते मांडतील. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा या ठिकाणी फसवणूक सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो.